तुम्ही पसंती करून UWS मध्ये लागू शकता. ऑल महाराष्ट्रामध्ये 115 मध्ये काही ठिकाणी उर्दू मीडियम साठी 2000 कास्टचा जाईल. म्हणजे थोडक्यात वेलकम टू माय सेकंड टू अनदर व्हिडिओ. हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्ही ज्या व्हिडिओची वाट बघत होते वर्ग 1 ते 5 साठी सर्व मीडियम साठी उर्दू, मराठी आणि इंग्लिश मीडियम आणि हिंदी मीडियम साठी, ठीक आहे, सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कट ऑफ बनवणार आपण वर्ग 1 ते 5 चा फक्त, ठीक आहे. वर्ग 1 ते 5 च्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण की तुम्हाला तुमच्या कास्टनुसार कळणार आहे कशा प्रकारे कट ऑफचे मार्क्स तुम्हाला लागणार आहे, ठीक आहे. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. काही गोष्टी सांगणार आहे, भाषा विषयासंदर्भात लँग्वेज साठी किती लागणार आहे, ऑल सब्जेक्ट साठी किती लागणार आहे आणि नंतर मीडियम नुसार सांगणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समांतर आरक्षणाच्या उमेदवारांना त्याच्यापेक्षा कमी मार्क्स लागणार आहे ते सुद्धा सांगणार आहे, महिलांना सुद्धा बाकीच्यांना सुद्धा. तर व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, ठीक आहे. सो लेट स्टार्ट टुडेज व्हिडिओ. तर सगळ्यात अगोदर बघा, पहिली तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक भरती 2025-26 मध्ये आपण कट ऑफ बघतोय कोणत्या वर्गाचा, वर्ग 1 ते 5 साठी. आता जास्तीत जास्त विद्यार्थी वर्ग 1 ते 5 चे आहे आणि वर्ग 1 ते 5 साठी जवळपास वॅकन्सीज किती बघा. वर्ग 1 ते 5 साठी पहिली पात्रता बघू. पात्रता आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन. जर तुम्ही 1 ते 5 साठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला तुमचं डीएड झालेलं पाहिजे. डीएड कंपल्सरी आहे. इथं बीएड झालेली आहे की अप्लाय करू शकत नाही, ठीक आहे, वर्ग 1 ते 5 साठी. नंतर जर तुम्ही वर्ग 1 ते 5 ला अप्लाय करताय तर टीईटी पेपर क्रमांक 1 तुमचा पास पाहिजे, ठीक आहे, आणि तुमची कमीत कमी 12वी झालेली पाहिजे. नंतर ग्रॅज्युएशन किंवा मग पोस्ट ग्रॅज्युएशन असले तरी चालते, ठीक आहे, पण मिनिमम 12वी पाहिजे. म्हणजे 12वी, डीएड आणि टीईटी पेपर 1 पास असेल तर तुम्ही वर्ग 1 ते 5 साठी अप्लाय करू शकता, ठीक आहे. आता वर्ग 1 ते 5 साठी कॅटेगरी कोणकोणते आहेत, सर्व कॅटेगरीनुसार आपण बघणार आहोत. मेरिट किती राहणार आहे किती नाही. नंतर मीडियम नुसार बघणार आहोत. मराठी, उर्दू मीडियम साठी, इंग्लिश मीडियम साठी आणि हिंदी मीडियम साठी किती लागणार आहे मार्क्स हे बघणार आहोत. नंतर वॅकन्सी किती आहे वर्ग 1 ते 5 च्या 30,000 जागांपैकी जवळपास 14,320 वॅकन्सीज आहेत वर्ग 1 ते 5 च्या, ठीक आहे. आणि सब्जेक्ट कोणकोणते आहेत, ऑल सब्जेक्ट साठी बघणार आहोत आणि सोबत सोबत लँग्वेज साठी सुद्धा बघणार आहोत किती मार्क्स लागणार मराठी आणि इंग्लिश साठी, ठीक आहे. तर बघा सगळ्यात अगोदर स्टार्ट करूया. इथे आहे सिरियल नंबर, ठीक आहे, थोडं वर लिहूया. इथं आहे सिरियल नंबर, ठीक आहे. नंतर आहे कास्ट कोणती आहे तुमची त्यानुसार कास्ट. नंतर आहे रिझर्वेशन किती आहे तुमच्या कास्टला त्यानुसार रिझर्वेशन, आरक्षण जे आहे ते, याला मी लिहितो वाटल्यास इथं तुमचं आरक्षण किती आहे, आरक्षण त्यानुसार. आणि नंतर आरक्षणानंतर आहे तुम्हाला किती मार्क्स लागणार आहे, कट ऑफ किती लागणार आहे, ठीक आहे, कट ऑफ स्कोर किती लागणार आहे, कट ऑफ स्कोर. आणि सगळ्यात शेवटी आहे की काही गोष्टी आपल्याला सांगायच्या ते इथे सांगणार आहे, ठीक आहे. आपण इकडे लिहूया बाकीच्या. ओके, आता बघा सगळ्यात अगोदर पहिला सिरियल नंबर किंवा पहिली कास्ट बघणार आहोत. पहिली कास्ट आहे ओबीसी. ओबीसी साठी आरक्षण किती लागणार आहे किंवा किती आरक्षण आहे, 19%. आरक्षणानुसार जागा नाहीये यावर्षी, मान्य आहे आपल्याला, पण तरी सुद्धा ओबीसीचा मेरिट किती लागणार ते तर करायचं आपल्याला, ते माहित करून घ्यायचं, ठीक आहे. तर ओबीसी साठी 19% आरक्षण आहे आणि ओबीसीच्या असलेल्या जागा आणि ओपनच्या असलेल्या जागा, खुल्या प्रवर्गाच्या जागा त्या ओबीसी साठी चालतात. मग यांच्यासाठी किती मार्क्स लागतील, तर ओबीसी साठी मार्क्स लागतील 115 ते 121. 115 ते 121 जर तुम्हाला यावर्षी शिक्षक भरतीमध्ये लागायचं असेल तर ओबीसी साठी, ठीक आहे. 115 ते 121 च्या आसपास स्कोर आहे तुमचा तर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागू शकता. 115 असेल तर आणि 121 च्या आसपास असेल तर 115 ते 121 एवढ्या मार्कामध्ये तुम्ही वर्ग 1 ते 5 ची पोस्ट घेता शिक्षक भरती 2025-26 मध्ये, ठीक आहे. ओबीसी कास्ट मध्ये म्हणतोय मी जिथे कॉम्पिटिशन जास्त आहे. नंतर दुसरी कास्ट जी आहे ती दुसरी कास्ट आहे एससी. एससी साठी किती आरक्षण आहे, एससी साठी आहे 13% आरक्षण, ठीक आहे. यांना मार्क्स किती लागेल, यांना मार्क्स लागतील 107 ते 117. कमीत कमी 107 मार्क पाहिजे तुमचे आणि जास्तीत जास्त 117 मार्क्स आहे तर त्यावेळेस तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागू शकता, ठीक आहे. कोणती कास्ट आहे, एससी कास्ट साठी. बघा कमी मेरिट आहे 115, 107 इथपर्यंत स्कोर आहे. नंतर जर समजा तुमची एसटी कास्ट आहे, कोणती कास्ट आहे, एसटी प्रवर्ग. जर तुमचा एसटी प्रवर्ग आहे तर त्यावेळेस आरक्षण किती आहे, तुम्हाला आरक्षण आहे 7% एवढं आरक्षण आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचा स्कोर याच्यापेक्षा जास्त आहे 120, 121 च्या पुढे किंवा 117, 118 च्या पुढे आहे मग तुम्ही स्वतःच्या जिल्ह्याची निवड करू शकता.
काय करू शकता, तुम्ही स्वतःच्या जिल्ह्याची निवड करू शकता. स्वतःचा जो जिल्हा आहे, स्वतःचा जो जिल्हा आहे तो निवडू शकता तुम्ही, जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त मार्क असेल तर. ठीक आहे. नंतर पुढचा जो आहे तो आहे एसटी प्रवर्ग. 60% आरक्षण आहे. मार्क्स यांना लागणारे एसटी साठी सर्वात कमी 97 ते कमीत कमी 97 मार्क्स पाहिजे तुमचे. आणि हार्डली हार्ड जर समजा तुम्हाला कुठे लागले असेल मेरिट काही जिल्ह्यामध्ये तर 113 पर्यंत जाईल. ठीक आहे, एसटीचा मेरिट. नंतर एसटी नंतर आहे एसबीसी, एससीबीसी. ठीक आहे, एससीबीसी साठी आरक्षण किती आहे, 10% आरक्षण आहे. ठीक आहे, 10% आरक्षण आहे. यांना किती मार्क्स लागतील बरं शिक्षक भरतीमध्ये, तर 115, कमीत कमी 115 ते 118 च्या मध्ये जर तुमचा स्कोर असेल, 115 स्कोर आहे तुमचा, कमीत कमी 115 स्कोर आहे तुमचा, ते 115 स्कोरवर तुमचं एसबीसी मध्ये सिलेक्शन होऊ शकतो वर्ग 1 ते 5 साठी. ठीक आहे, फक्त तुम्ही पसंतीक्रम योग्य द्यायचे. काय योग्य द्यायचे, पसंतीक्रम योग्य पद्धतीने द्या. ठीक आहे, प्रिफरन्स जास्त मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, नेक्स्ट नंतर आहे ईडब्ल्यूएस. कोणती कास्ट आहे, ईडब्ल्यूएस. ईडब्ल्यूएस साठी किती टक्के आरक्षण आहे, 10%. आणि मी शुअरली सांगतो की ईडब्ल्यूएस साठी जसं एसटी प्रवर्गाला लागला, नंतर एससीबीसी प्रवर्गाला लागला आणि नंतर ईडब्ल्यूएस ला, यांना सगळ्यात कमी मार्क्स लागणार आहे. ईडब्ल्यूएस कमी मार्क्स लागतील. किती मार्क्स लागतील ईडब्ल्यूएस ला, तर यांना लागणार आहे 10% आरक्षण आहे ईडब्ल्यूएस चं. यांना लागणार आहे, यांना मेरिट लागणार आहे. ईडब्ल्यूएस साठी मार्क्स किती लागणार आहे, 108. जर तुमचा स्कोर 108 आहे तर तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये लागू शकता. 108 ते 115, कमीत कमी 108 मार्क्स आहे तर तुमचं सिलेक्शन याच्यामध्ये होऊ शकतं. 115 नाही 112, ईडब्ल्यूएस ला खूप कमी मार्क्स लागणार आहे. ठीक आहे. नंतर जर तुम्हाला 112 पेक्षा जास्त स्कोर आहे ईडब्ल्यूएस मध्ये आहे तर तुम्ही परत स्वतःच्या जिल्ह्याची निवड करू शकता, पसंतीक्रम योग्य पद्धतीने द्यायची. ठीक आहे. नंतर पुढचा आहे 6 नंबरची, या कास्ट साठी जागा यायला पाहिजे होती, यावर्षी पण आल्या नाही. एसबीसी. एसबीसी साठी आरक्षण किती आहे, 2%. 2% आरक्षण आहे. नंतर यांना मार्क्स किती लागेल एसबीसी ला, यांचं थोडं मार्क्स वाढले, 115 मार्क्स लागतील किंवा 120. 115 ते किती आहे, 115 ते 120. यांना जागा थोडा कमी आहे त्याच्यामुळे 115 ते 120 पर्यंत जाऊ शकतो एसबीसी चा मेरिट जो आहे तो. ठीक आहे, किंवा कट ऑफ. ओके, तुम्ही सुद्धा काय करायचं, जर 120 च्या पेक्षा जास्त मार्क आहे एसबीसी मध्ये, ठीक आहे, तर तुम्ही काय करायचं, स्वजिल्हा निवडायचं किंवा पसंतीक्रम योग्य पद्धतीने द्यायची. आणि जर 115 आहे तर 115 सुद्धा सिलेक्शन होतं, फक्त पसंतीक्रम योग्य पद्धतीने भरायची. ऑल महाराष्ट्र, कुठे, ऑल महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही वॅकन्सी कुठेही पसंतीक्रम द्यायचे जेणेकरून निवड होण्याची शक्यता जास्त आहे ऑल महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. नंतर पुढची जी कास्ट आहे ती आहे व्हीजेए. कोणती कास्ट आहे, व्हीजेए. यांच्यासाठी सुद्धा किती आरक्षण, यांच्यासाठी 3% आरक्षण आहे. आणि यांना स्कोर किती लागेल व्हीजेए ला, तर यांना स्कोर लागेल 109 ते 116. 109 मार्क्स असले तर काम होऊ शकतं आणि 116 पर्यंत. ठीक आहे, एवढा स्कोर असला तुमचा तर शिक्षक भरतीमध्ये तुमचे नंबर लागू शकतो. 109 मार्क्स व्हीजेए, त्याच्या समोर जर मार्क्स आहे तुमचे आणि जर 116 ला क्रॉस केला असेल तुम्ही, तर 116 ला क्रॉस केलं तर तुम्ही काय करा, स्वतःचा जिल्हा निवडा, पसंतीक्रम योग्य पद्धतीने द्या आणि ऑल महाराष्ट्रामध्ये वॅकन्सीज किंवा एकम करा, स्वतःचा जिल्हा निवडा आणि पसंतीक्रम योग्य द्या. जर 116 आणि त्याच्या पुढे असेल तर, आणि जर 109 आहे तर त्यावेळेस ऑल महाराष्ट्रामध्ये वॅकन्सीज आहे किंवा ऑल महाराष्ट्रामध्ये पूर्ण तुम्ही काय करायचे, पसंतीक्रम द्यायचे. 109 110 मार्क असले तर व्हीजेए वाल्यांनी. नंतर पुढची कास्ट आहे, आता 2-3 कास्ट राहिल्या. पुढची कास्ट आहे व्हीजेए नंतर एनटीबी. एनटीबी प्रवर्गासाठी थोडी जागा कमी आहे. ठीक आहे, आरक्षण किती होते यांना एनटीबी साठी, 2.5%. ठीक आहे, यांना किती स्कोर लागेल, 112 ते 118. 112 ते 118. जर तुमचा स्कोर 112 असेल तर तुम्हाला ऑल महाराष्ट्र वॅकन्सीज मध्ये काय करायचे, ऑल महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पसंतीक्रम द्यायचे. कुठेही जायला तयार राहा. 112 मार्क असेल तर एनटीपी वाल्यांनी तुमचा नंबर शिक्षक भरतीमध्ये लागू शकतो 112 असेल तर. आणि जर तुमचा स्कोर 118 आहे किंवा 118 च्या समोर आहे, 118 19 120, तर त्यावेळेस काय करायचं, स्वतःचा जिल्हा निवडायचा, नंतर पसंतीक्रम योग्य पद्धतीने द्यायचे
आणि ऑल महाराष्ट्र दिले ते चालतात किंवा मग तुमच्या अकॉर्डिंग आसपासचे जवळचे जिल्हे जे आहे तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, जिथे वॅकन्सी चांगल्या प्रमाणामध्ये आहे. आता आहे पुढचे एनटीपी नंतर एनटीसी. एनटीसी साठी किती आरक्षण आहे? 3.5%. यांना किती यायला पाहिजे स्कोर? यांना लागेल स्कोर 114, 120, 114 कमीत कमी. 114 असलं तर एनटीसी मध्ये होऊ शकते तुमचं काम. फक्त ऑल महाराष्ट्र पर्सेंट कम द्यायचे आणि 120 स्कोर जर असेल तर त्यावेळेस तुम्ही फक्त स्वतःचा जिल्हा निवडा, पर्सेंट कम योग्य द्या, ऑल महाराष्ट्र वॅकन्सी भरा. ठीक आहे, वॅकन्सीज कुठे आहे, किती आहे आणि आपल्या मीडियमला तिथे चान्स आहे किंवा संधी आहे का ते बघा आणि त्यानुसार पर्सेंट कम द्या. ठीक आहे, ओके. पुढचे आहे एनटीटी 10 नंबर. एनटीटी साठी किती आरक्षण? एनटीटी साठी आहे 2% आरक्षण. नंतर 116 ते 121, 116 मार्क लागतील तुम्हाला. 116 असले तर होऊ शकते 121. ओके, आणि आता सगळ्यात शेवटी बघायचं आपल्याला 121 जर मार्क असले, 121 ला क्रॉस केलाय तर तुम्ही स्वतःचा जिल्हा निवडायचा किंवा पर्सेंट कम योग्य पद्धतीने द्यायचे. आणि जर 116, 17, 18 मार्क आहे, सो जिल्हा निवडा, पर्सेंट कम योग्य द्या, ऑल महाराष्ट्रामध्ये जायला तयार राहा, तुमचा नंबर शिक्षक भरतीमध्ये लागू शकतो. ठीक आहे, आणि सगळ्यात शेवटी आहे खुला प्रवर्ग. कोण आहे? खुला प्रवर्ग म्हणजेच ओपन. यालाच आपण म्हणू शकतो खुला प्रवर्ग. कोणता प्रवर्ग आहे? खुला प्रवर्ग आहे. ठीक आहे, आणि खुल्या प्रवर्गाला किती लागेल मार्क्स? पहिले आरक्षण बघू. यांना आहे 28% जागा जायला पाहिजे. म्हणजे बाकी आरक्षण सोडून उरलेल्या जागा ज्या आहेत त्या ओपनला जातात. पण यावर्षी यांना गोल्डन ऑपॉर्च्युनिटी अशी आहे, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी किंवा गोल्डन चान्स असा आहे की यांच्या वॅकन्सीज खूप जास्त आहेत खुल्या प्रवर्गामध्ये. खुल्या प्रवर्गामध्ये जास्त वॅकन्सीज आहेत, त्याच्यामुळे 116 पर्यंत सुद्धा कट ऑफ येऊ शकतो. खुल्या प्रवर्गात कट ऑफ बघा किती राहतो तुम्ही? 117 पर्यंत येऊ शकतो. किती? 117. इतकं कमी राहू शकतो खुल्या प्रवर्गाचा. पण ओबीसीच्या कंपॅरिझन मध्ये काही ठिकाणी हा जो मेरिट आहे हा 122 पर्यंत जाईल. 122. मग जर समजा 117, 122 च्या आसपास तुमचा स्कोर आहे आणि तुम्ही खुल्या प्रवर्गामध्ये येताय, खुल्या प्रवर्गामध्ये जर तुम्ही येताय तर त्यावेळेस तुम्ही 117 मार्क असले तर तुम्ही ऑल महाराष्ट्र सगळ्या ठिकाणी पर्सेंट कम द्या. आणि जर 122 प्लस आहे तुमचे मार्क्स, 122 प्लस खुला प्रवर्ग वर्ग 1 ते 5 साठी, तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं? स्वतःचा जिल्हा निवडायचा आहे, जिल्हा निवडायचा आहे, पर्सेंट कम द्यायचे ऑल महाराष्ट्रामध्ये, वॅकन्सी मीडियम पाहून, आणि नंतर तुमच्या सब्जेक्टला डिमांड किती आहे किंवा सब्जेक्टच्या वॅकन्सीज आहेत का ते बघून. सब्जेक्ट सुद्धा मॅटर करतात. म्हणजे काही लँग्वेज साठी मराठी, इंग्लिश, आणि काही ऑल सब्जेक्ट साठी आपण कन्सिडर करतो ते. ठीक आहे, आता इथे बघा एक महत्त्वाची गोष्ट सांगायची तुम्हाला. कोणती? बघा, जास्त जो मेरिट राहील तो राहील समजा एक तर खुला प्रवर्ग जो आहे तो यांचा ओपन वाल्यांचा राहील. ठीक आहे, आणि नंतर आहे एक ओबीसी. जर तुम्ही ओपन किंवा खुल्या प्रवर्गामध्ये किंवा ओबीसी मध्ये येताय तर थोडाफार मार्क्स तुम्हाला 120, 122, 120, 100 कितीच्या आसपास ओबीसी किंवा ओपन. जर तुम्ही ओपन किंवा ओबीसी मध्ये येताय तर 118, 120 प्लस मार्क्स ठेवा. 118 प्लस 120. आणि जर तुम्ही बाकीच्या कास्ट मध्ये येताय, अदर कास्ट, जर तुम्ही अदर कास्ट मध्ये येताय तर त्यावेळेस तुम्हाला स्कोर लागेल किती? 115, 117 एवढा स्कोर लागेल. ठीक आहे, आता तुम्हाला मला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे बघा, जर तुमचं महिला आरक्षण आहे, हे बघा इथे कोणकोणते आरक्षण आले. आरक्षण ज्यांना आहे कोणकोणते आहेत ते? महिला, नंतर माजी सैनिक, खेळाडू आणि अंशकालीन. जर तुम्ही याच्यामध्ये मोडताय, ठीक आहे, तर माजी सैनिक, खेळाडू आणि अंशकालीन यांना फक्त 60-70 मार्क लागणार आहे. 60 ते 70 किती? 60-70 मार्क्स. महिलांना याच्यापेक्षा 2-4 मार्क्स कमी झाल्याचे. 115 आहे तर 112 वर, 107 आहे तर 105 वर, 97 आहे तर 93 वर, 115 आहे तर 112 वर, 108 आहे तर 106 वर, 115 आहे तर 113 वर, 109 आहे तर 107 वर, 112 आहे तर 109 वर,
114 आहे तर 111 किंवा 112, 116 आहे तर 115, 114 वर, 117 आहे तर 114 किंवा 115 वर. ठीक आहे. ओके. आता बघा इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही प्रोजेक्ट अफेक्टेड आहात, प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये येता तर तुम्हाला 115 116 मार्क्स लागतील किंवा त्याच्यापेक्षा थोडे कमी लागतील 2-4 मार्क्स प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये. ठीक आहे. 115 116 च्या आसपास. इथे कुठे 115 108 109 112 असा स्कोर लागू शकतो प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये. ठीक आहे. आणि नंतर जर समजा तुम्ही हँडिकॅप आहे, हँडिकॅप आहे तर त्यावेळेस तुम्हाला अजून थोडे मार्क्स कमी लागतील किंवा तुम्ही ऑर्फन आहे किंवा ऑर्फन इलेपेक्षा आपण अनाथ लिहू. ठीक आहे. समजा तुम्ही अनाथ आहे तर अनाथला सुद्धा मार्क्स कमी लागतील. तर हँडिकॅपला किती लागेल, हँडिकॅपला लागेल समजा 112 114 च्या आसपास, 112 ते 114 च्या आसपास. ठीक आहे. तर बघा परत एकदा सांगतो तुम्हाला सगळ्या गोष्टी कोणकोणत्या गोष्टी आहेत बघा. सगळ्यात अगोदर शिक्षक भरती 2025-26 मध्ये कट ऑफ किती राहील, वर्ग 1 ते 5 चा. बघा आता इथे काय करायचंय, तुमची पात्रता लागेल तुम्हाला डीएड असावं लागतं. तुमचं बीएड इथे लागत नाही किंवा बीएड झाले की अप्लाय करू शकत नाही. टीटी पेपर 1 पाहिजे, 12वी ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे, पण मिनिमम 12वी पास पाहिजे तुम्ही. कॅटेगरी कोणते आहे, ऑल कॅटेगरी घेतल्या आपण, सर्व कास्टचं घेतलं. मीडियम कोणते आहे, मराठी मीडियम साठी थोडा एवढे मार्क्स लागतील मराठी मीडियम साठी. उर्दू मीडियम साठी 2-2 मार्क्स कमी करायचे यातले. इंग्लिश मीडियम साठी 1-2 मार्क्सचा फरक इकडे तिकडे होऊ शकतो. आणि हिंदी मीडियम साठी ठीक आहे, मराठी उर्दू इंग्लिश आणि हिंदी मीडियम कमी जास्त मार्क्स थोडे फार राहतील मीडियम नुसार. वॅकन्सी 14,320 आहे. त्यापैकी सब्जेक्ट कोणत्या सब्जेक्टला किती जागा जातील त्यानुसार. ऑल सब्जेक्टला काही जागा जातील, काही जागा लँग्वेजला जातील, काही जागा मराठीला, काही जागा इंग्लिशला. जर स्कोर इकडे येतोय तर तुम्ही स्वतःचा जिल्हा निवडू शकता. पर्सनल इन्कम योग्य पद्धतीने द्यायचे. महाराष्ट्रामध्ये सिलेक्टेड डिस्ट्रिक्ट जे आहे त्यांना निवडायचं, त्यानुसार तुम्ही वॅकन्सी देऊ शकता. जर तुमचा स्कोर इथे येतोय तर तुम्ही जास्त फोकस करायचा ऑल महाराष्ट्र, सर्व महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी पर्सनल इन्कम देण्यासाठी सुरुवात करायची. पर्सनल इन्कम योग्य द्यायचे. स्वतःचा जिल्हा सुद्धा निवडू शकता तुम्ही. आणि सब्जेक्ट नुसार, लँग्वेज नुसार किंवा ऑल सब्जेक्ट नुसार किंवा वॅकन्सी आणि मीडियम नुसार तुम्ही पर्सनल इन्कम देऊ शकता. ठीक आहे. इथं ओबीसी आणि ओपनचं जास्तीत जास्त मेरिट जाईल 118 ते 120 आणि अदर कास्टचं जाईल 115 ते 117 पर्यंत. जास्तीत जास्त खुल्या प्रवर्गाला चान्स आहे यावर्षी, जास्त संधी आहे. पण खुल्या प्रवर्गाच्या जागा बाकीच्या कास्टला सुद्धा मिळतात, त्याच्यामुळे बाकीच्या कास्टचे उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी जाऊ शकतो. ठीक आहे. या सर्व गोष्टी बघितल्या. आता बघा लँग्वेजचा मेरिट यावर्षी सगळ्यात कमी राहील, लँग्वेजचा भाषा विषय आणि ऑल सब्जेक्टचे मार्क्स जे आहेत यानुसार राहतील. ठीक आहे. लँग्वेज मराठी असेल इंग्लिश असेल त्यांचा त्यानुसार राहील. आरक्षणामध्ये महिलांसाठी थोडा 2-4 मार्क्स कमी लागतील. त्याच्यापेक्षा माजी सैनिक खेळाडू अंशकालीन महिलांना चांगला स्कोप आहे, 30% आरक्षण आहे. माजी सैनिक खेळाडू अंशकालीन यांना 60 70 80 मार्क असले तरी चालतं. प्रोजेक्ट अफेक्टेड यांना 110 112 मार्क लागतील. हँडिकॅप आहे 112 114 मार्क लागतील किंवा अनाथ आहे 112 114 मार्क लागतील. यानुसार आरक्षणानुसार तुमच्या कास्टनुसार आणि तुमच्या सर्व गोष्टी विचारात घेऊन एवढा कट ऑफ असणार आहे वर्ग 1 ते 5 चा शिक्षक भरती 2025-26 मध्ये. म्हणजे थोडक्यात काय आहे तर तुमचा जो ऍव्हरेज स्कोर आहे तो असणार आहे 110 ते 120, 110 ते 120. आणि जर तुमचा स्कोर 120 प्लस आहे, 120 प्लस तुमचा जर स्कोर आहे तर त्यावेळेस तुम्ही शिक्षक भरतीमध्ये वर्ग 1 ते 5 ची जागा घेऊ शकता आरामशीर. वर्ग 1 ते 5 ची जागा. ठीक आहे. त्याच्यामुळे पर्सनल इन्कम योग्य पद्धतीने द्या. तुमच्या निवडीसाठी शुभेच्छा. आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा तुम्हाला कसा वाटला कसा नाही. या चॅनलवर तुम्ही जर समजा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल किंवा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीसाठी. आणि हा व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. ठीक आहे. तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आणि या व्हिडिओला जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट नक्की करा. ठीक आहे. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. आणि हा जो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.